पुढील स्टेशन चेंबूर. नेक्स्ट स्टेशन चेंबूर. मनसोक्त जेवा तरी तुम्हाला अजून इच्छा होईल की मला अजून. त्याचे फायदे पण माहिती असतात ना, केळीच्या पानावर जेवलेलं ते आणखीन बरं वाटतं. एकदम असं सात्विक जेवलं. त्यावेळेस मोजकेच टेबल होते. तिकडे त्या जेवणाची किंमत होते 25 रुपये. अच्छा, 25 रुपये असल्यापासून तिथून आम्ही जेवणाची जी सुरुवात केली, आज ह्या जागेला 10 वर्ष झाली. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील चेंबूर या परिसरात. हा चेंबूरचा ईस्ट परिसर आहे. तर मी आज अशा एका हॉटेलला भेट देणार आहे. त्यांच्या थाळीचं मी नाव भरपूर ऐकलं होतं. जे 95 रुपीजमध्ये जवळजवळ 13 पदार्थ आपल्याला थाळीमध्ये देतात. आणि त्यांचा एक युनिकनेस म्हणजे ते आपल्याला केळीच्या पानावर ते सगळे जे पदार्थ आहेत ते सर्व करतात. तो सात्विकपणा असतो तो त्याच्यामध्ये उतरतो. आणि जे काय फूड आपण खातो ते खूप आपल्याला म्हणजे हेल्दी असतं, आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. तर त्या हॉटेलचं नाव आहे जीवन बोर्डिंग हाऊस. तर या हॉटेलची अशीच खासियत आहे की हे 95 रुपीजमध्ये केळीच्या पानावर आपल्याला जवळजवळ 12 ते 13 पदार्थ आपल्याला एकत्र देतात आणि ते पूर्णपणे सात्विक असतं. तर या जीवन बोर्डिंग हाऊसचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. हे चेंबूर ईस्ट स्टेशनपासून अगदी एक 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्या समोर अगदी चेंबूर पोलीस स्टेशन आहे, त्यांची बीट आहे एक छोटीशी, त्याच्या अगदी समोर आहे. तर ह्या शेडच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि इथे आतमध्ये ते जीवन बोर्डिंग हाऊस म्हणून एक हॉटेल आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. त्यांचं इंटिरियर बघणार आहोत, त्यांचं ॲम्बियन्स कसं आहे हॉटेलचं, कोणकोणते पदार्थ ते 95 रुपयामध्ये आपल्याला सर्व करणार आहेत केळीच्या पानावर ते बघणार आहोत. त्यांच्या ओनरबरोबर आपण थोडीशी बातचीत करणार आहोत, त्यांच्या सक्सेसबद्दल आणि त्यांचं किचनमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. तो लेट्स गो मित्रांनो, आपण जाऊया जीवन बोर्डिंग हाऊसमध्ये. विचारूया हे जीवन बोर्डिंग मधलं त्यांना जेवण कसं वाटतं. काय दादा, काय सांगाल या जीवन बोर्डिंग मधल्या? जीवन बोर्डिंग हाऊसचं जेवण अप्रतिम आणि मनापासून म्हणजे घरचं जसं जेवण असतं ओके सेम तसंच आहे. आणि मी माझा भाऊ गेली 17 ते 20 वर्ष झाली रेग्युलर येतो आणि जेवून जातो. कधी चेंबूरला व्हिजिट झाली आमची, आम्ही नक्की इकडे व्हिजिट करतो आणि मनसोक्त जेवून जातो. मनसोक्त म्हणजे बाकीच्या हॉटेल पेक्षा या हॉटेलमध्ये काय असं वेगळं काय जेवण? हे एक सात्विक जेवण कसं असतं तो हा प्रकार आहे. बाकीच्या जेवणामध्ये ते म्हणजे ते सोडा हे ते तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी हे होतं. हे इथं तुम्ही मनसोक्त जेवा तरी तुम्हाला अजून इच्छा होईल की मला अजून खायचं आणि मला अजून जेवायचं. तुमचं म्हणजे साईड इफेक्ट काय होणार? काहीच नाही. पण तुम्ही कित्येक वर्ष झाली आम्ही येतोय, आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून पुन्हा इकडे या. तर ताई, ह्या जीवन बोर्डिंगच्या जेवणाबद्दल काय सांगाल? खूप छान अनुभव आहे. आम्ही इथे मी डोंबिवलीला राहते. अच्छा, इथे वर्किंग आहे चेंबूरमध्ये, शाळेमध्ये आहे. आम्हाला उशीर झाला का आम्ही इथेच जेवायला येतो आणि या जेवणाचा कधीच त्रास होत नाही. अच्छा, म्हणजे बाकीचे जे रेस्टॉरंटपैकी या जे हॉटेल हो कमी पैशामध्ये अगदी घरगुतीसारखं जेवण मिळतं. घरगुती जेवण असतं. खूप छान. तुम्ही कधीपासून येत आहे तरी इथे? गेली 5 वर्ष. 5 वर्ष येत आहे आणि कदाचित त्याच्या आधीपासून सुद्धा. तुम्हाला कसं वाटलं का की जेवण इथलं? हो, चांगलं वाटतं इथं. खूप छान आहे. हे जे काय वेगळी पद्धत आहे ऑथेंटिक केळीच्या पानात, त्याच्याबद्दल काय सांगाल? सगळीकडे ताट असतं. आपल्याला ह्याचे फायदे पण माहिती असतात ना, केळीच्या पानावर जेवलेलं ते आणखीन बरं वाटतं. एकदम असं सात्विक जेवल्यासारखं वाटतं. ओके ओके, म्हणजे खूप बरं वाटतं. हो, बरं. म्हणजे असं पूर्णपणे जेवल्यासारखं वाटतं तुम्हाला. संतुष्ट. आता जाणार आहे जीवन बोर्डिंगच्या किचनमध्ये
आणि आज कोणते मेनू बनवले आहेत ते आपण बघणार आहोत. तर चला या मित्रांनो. तर बघू शकता सगळी गडबड चालू आहे बघा, मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे. आता सर सांगतील आपल्याला कोणते कोणते मेनू आहेत आज. राईस आहे सर, हे काय आहे? ये पडवल है सर, स्नेक गार्ड बोलते हैं ना, पडवल का सूखा भाजी था. पडवलची भाजी आहे. ये स्प्राउटेड मूंग था, ग्रेवी भाजी. येस. ये आलू मटर था, ये स्पेशल भाजी है. और ये दाल है सर, ये रसम है, ये सांबार है. हो, हे शिरा आहे सर. हाँ शिरा है, पहिला. ओके. तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत नरेश सर, नमस्ते. जीवन बोर्डिंगचे ओनर आहेत. तर सर तुमचं स्वागत है आमच्या चॅनलमध्ये. थैंक यू सर. सर मुझे बताएंगे कैसे अपने ये जो जीवन बोर्डिंग इतना बड़ा हुआ है, कैसे शुरुआत किया, क्या है इसके पीछे का स्टोरी, और आप कैसे इसके अंदर आए. हमने थोड़ा सुना है लेकिन आपसे जानना चाहते हैं हम लोग. जीवन बोर्डिंग 1962 में मेरा डैडी ने चालू किया. ओके. एंड मैं जीवन बोर्डिंग को ज्वाइन हुआ 1998 में आफ्टर माय एजुकेशन. आई एम बेसिकली बी इन इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन. ये एक्सीडेंटली क्या मालूम नहीं, मेरा यूएस जाने का वीज़ा रिफ्यूज़ हो गया, F1 वीज़ा, स्टूडेंट वीज़ा. सो मैं थॉट आई जॉइन द फैमिली बिजनेस एंड डैडी सेड ओके. सो माई जर्नी स्टार्टेड एग्जैक्टली ऑन June 18th 1998. यस. जीवन बोर्डिंग. ओके सर. और अपने इधर जो 95 रुपीज़ में कौन सा जो बहुत सारे आइटम मिलते हैं, इसके बारे में थोड़े बताएंगे हमको. सर पूरा थाली में टोटल 13 आइटम्स है. अच्छा. ये प्लांटेन लीफ बोले तो केले का पत्ते में देते हैं हम लोग. ओके. उसमें 3 टाइप का सब्जी रहता है ओके. और 2 चपाती देते हैं, चावल देते हैं. उसके बाद सांबार, रसम, दाल और एक स्वीट डिश देते हैं और दही देते हैं और चटनी, पिकल और एक ग्लास ऑफ बटर मिल्क. ये पूरा आइटम हम लोग प्लांटेन लीफ में देते हैं, सर्व करते हैं. वो 95 रुपीज़ का है. यस. और इसमें भी और कुछ बोले तो सांबार, रसम, दाल, चटनी, पिकल ये अनलिमिटेड है. आप कितना भी बार पूछेगा तो अच्छा. उसको चार्ज नहीं लगता है. बाकी का आइटम को और पापड़ एक्स्ट्रा लेगा तो उसको बेसिक एक 6 रुपीज़ 7 रुपीज़ हम लोग चार्ज नॉमिनल चार्ज करते हैं ओके. ओके. बेसिकली. बट वो 13 आइटम्स एक एडल्ट के लिए काफ़ी बहुत इनफ फॉर वन है. पर्सन. और एक चीज़ ऐसे भी है, हम लोग एक थाली एक पत्ता लेके 2 लोग बैठ के शेयर करते हैं. अच्छा. उस पर भी अलाउ करते हैं और उसमें सांभर रसम कितना भी लेगा तो हम लोग ओके. unlimited. ओके. ओके. और सर जी ये जो बनाना लीफ का जो आप सर्व करते हैं वो कैसा इन्वेंट हुआ, क्या है इसके पीछे का एक्चुअली story? इट इज ऑल्सो एन एक्सीडेंटल. टिल कोविड हम लोग थाली में स्टील का प्लेट में खाना देते थे. From COVID it started. Yeah, to be precise, October 5th, 2020 में when BMC allowed to dining in again after the first COVID. Yes. तो हम लोग सोचा, हम लोग का यूटिलिटी बॉय सब गांव गए थे, इधर कम था. सो एक्सीडेंटल में सोचा पत्ते में देगा तो एक साफ सफाई का तो एक आदमी कम पड़ेगा, वो तो इसमें एडजस्ट हो जाएगा. ओके. ओके. बट पीपल टुक इट इन ए वेरी वेरी पॉजिटिव वे. यस. So we thought it will go for another 3 months on a patta and we'll go back to the steel plates after 3 months. trial basis पे रखा था. Once the COVID subsidized, हम लोग तो जब बच्चे लोग सब आएंगे साफ सफाई का तो हम लोग चेंज. बट रेस्पॉन्स दे के हम लोग उसको कंटिन्यू किया. इसमें बेनिफिट क्या बोले तो अच्छा. एक आपको टेस्ट में फ़र्क गिरता है. पत्ता में और सेम का ना थाली में खाएगा तो टेस्ट में आपको फ्रेगरेंस एक मिलता है वो पत्ता का लेयर में. और एक लेयर है उसमें पॉलीफिनाइल बोलते हो, एंटीऑक्सीडेंट है. वो आपको गर्म कुछ भी आइटम डालेगा पत्तों को और आपको खाने में मिक्स होकर आपका पेट में जाता है. इट इज़ वेरी गुड एंटीऑक्सीडेंट. अच्छा, यानी हेल्दी है इसीलिए. ओके. ओके. एंड ये रिवाज अभी से नहीं सर, अपना पूरा जो 4000 5000 साल से कर रहा है, इसका मतलब कुछ मीनिंग है उसका. यस. यस. ये तो मालूम है सर, लेकिन रेस्टोरेंट में ऐसा नहीं दिखते ना, इसलिए मैं पूछा सर आपसे. इट्स वेरी यूनिक. आपका जो यूनिक है. Yes. बहुत बॉम्बे में 3-4 जगह में मेरे से सुना है मैं खाना देता है, पत्ता में देता है. ओके. उसमें से आपका रेस्टोरेंट है. हाँ, वन ऑफ देम. और सर मैंने सुना है कि आपका इतना बड़ा रेस्टोरेंट है, इतना जो सब्जी वगैरह जो भी बनता है वो दोपहर को अलग बनता है, शाम को अलग बनता है. हाँ सर, होल कॉन्सेप्ट जीवन बोर्डिंग हम लोग जीवन थाली देते हैं. ये जीवन को सस्टेन करने का थाली है. तो हम लोग सोचा था इसको न्यूट्रिशियस हेल्दी थाली देने का. तो एक चीज़ है, सुबह किया हुआ खाना शाम को नहीं है. सुबह का मेनू और शाम का मेनू अलग है. तो सुबह क्या पका आफ्टर 4:30 इट इज़ डिस्पोज ऑफ, बचेगा तो शाम का अलग प्रिपरेशन होता है. और एक चीज़ है तेल यूज़ करते हैं हम लोग, वो बहुत इंपॉर्टेंट इंग्रेडिएंट इन कुकिंग. हाँ, वो हम लोग कोकोनट, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑयल बोलते हैं उसको, गाना का तेल बोलते हैं. तो नो रिफाइंड ऑयल इज़ यूज फॉर प्रिपरेशन ऑफ द फूड.
एंड वन मोर थिंग इज फूड इज नॉट रिसाइकल्ड हियर बिकॉज वी डोंट हैव ए फ्रिज. बचा हुआ खानों को रिसाइकल करके वापस कस्टमर को नहीं देते हम लोग. अच्छा. तो फ्रिज का कॉन्सेप्ट ही नहीं है हम लोग. वी डोंट हैव ए फ्रिज. ओके. तो एक बार बनाया हुआ खाना एट पर्टिकुलर टेम्परेचर में मेंटेन करके सर्व करते हैं. 11 o'clock को होटल ओपन हुआ तो द प्रिपरेशन इज रेडी एट 11 अप टू 4:30 खाना को पर्टिकुलर टेम्परेचर में मेंटेन करके सर्व करते हैं. सो आफ्टर 4:30 वट एवर लेफ्ट ओवर इज डिस्पोज ऑफ. अगेन इवनिंग प्रिपरेशन इज स्टार्टेड. अगेन 7 o'clock the preparation is ready and by 7 to 11:30 it is maintained at a particular temperature and served to the people. वेरी नाइस. और इसमें और एक चीज़ है, तेल को है ना सर, बार बार आप सेम तेल को बार बार कुक करेगा तो इट इज़ नॉट हेल्दी. सो इवन एट होम वी हैव फ्रिज, वी प्रिपेयर द फूड एंड कीप इट. Again you use it again and cook it again. It is not good. So we don't cook the food again and again. और एक चीज़ ऐड ऑन करना चाहते हैं मैं, अपन आटा मंगाता नहीं सर, डायरेक्ट आटा नहीं मंगाता है. वीट इज हम लोग मंगाते हैं मार्केट से. गेहूँ मंगाते हैं. वीट बोले तो गेहूँ का मंगाता है और अपना चेक किया उसमें अपन उसका क्रश करके फ्लोर बनाता है. यस. तो इसमें बहुत एडवांटेज क्या है बोले तो चपाती आप लोग एक बार बनेगा ना वो सॉफ्ट ही रहता है सर. 24 आवर्स के बाद भी चपाती ब्रिटल नहीं होता, सॉफ्ट रहता है. ये 6 साल से हम लोग आटा मंगाते थे. उसमें मिक्सिंग होता है कि क्या है आई डोंट नो द रीज़न बट वो ब्रिटल होता था, चपाती कड़क होता था. एक 10-15 मिनट का हवा लगते कड़क होता था. ओके. तो ये इसका वजह से एक और एडवांटेज है कि चक्की हम लोग के इन हाउस है. और हम लोग का टाइमिंग है मॉर्निंग 11 to 4:30 फॉर लंच एंड इवनिंग 7 to 11:30 फॉर डिनर. ऑल 7 days a week. We are closed in a year only twice, one during Holi and one day during Navaratri. All 7 days. ओके. तर मित्रांनो बघू शकता हे जीवन बोर्डिंगचं जे खाद्य आहे, जे जेवण आहे, जी थाळी आहे ती पूर्णपणे फ्रेश असते आणि त्याचं सात्विकपणा म्हणजे ते केळीच्या पानावर सर्व करतात. तो एक वेगळा बेनिफिट आहे. म्हणजे तुम्ही जर काय तुम्हाला असं म्हणजे भरपूर तुम्ही जंक खाल्लं आहे किंवा एक असं सात्विक फूड जर तुम्हाला खायचं झालं नक्की जीवन बोर्डिंगला भेट द्या. सरांनी बघा किती मला समजून सांगितलं प्रत्येक गोष्टीचं. त्यांचं जे जेवण असतं ते लंचच्या वेळी वेगळं बनवलं जातं आणि डिनरसाठी वेगळं बनवतात. कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे शिळं वगैरे देत नाहीत. पूर्णपणे त्यांचं नवीन किचनमध्ये नवीन जेवण बनवलं जातं प्रत्येक वेळी लंचसाठी आणि डिनरसाठी. आणि केळीच्या पानाचं बेनिफिटसुद्धा सरांनी सांगितलं काय असतं ते. सर थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या बिझनेससाठी. तुमचे असेच नवीन नवीन शाखा तुम्ही ओपन करा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू फॉर कॉलिंग मी अँड टेकिंग दिस. मित्रांनो मी आता जीवन बोर्डिंगची जी थाळी आहे ती मागवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 95 रुपीजमध्ये 13 तुम्हाला वेगवेगळे जे आयटम्स आहेत साऊथ इंडियन ते मिळतात. 3 प्रकारच्या भाज्या आहेत, रसम आहे, सांबार आहे, डाळ आहे, दही आहे, एक स्वीट असतं, त्याचबरोबर हे चटणी आहे, ताक आहे, चपात्या मिळतात 2 आणि राईस मिळतं. आणि पापड हा तुम्हाला एक्स्ट्रा पे करून मागावा लागतो. आणि बघा तुम्ही एक जे काय म्हणतात त्याला हेल्दी फूड म्हणता येईल केळीच्या पानामध्ये. त्याचं जर तुम्ही जेवलात तर त्याचं एक वेगळे बेनिफिट्ससुद्धा असतात. ते सरांनी आपल्याला सांगितलेलेच आहेत. आता मी हे टेस्ट करतो आणि कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. आणि मेन गोष्ट म्हणजे ते त्यांचं जे राईस जेव्हा सर्व करतात त्याच्यावर ते तुपाची धारसुद्धा सोडतात. म्हणजे पूर्णपणे सात्विक फूड असतं. तर मी आता ट्राय करतो. चपात्या पण बघू शकता किती सॉफ्ट आहेत. कारण ते त्यांच्या इथे स्वतः त्यांच्याकडे चक्की आहे. जे काय गहू दळतात ते इथेच दळतात आणि त्याच्यापासून ज्या चपात्या बनवतात त्यामुळे ह्या एकदम सॉफ्ट चपात्या आहेत. तर मी ट्राय करतो.
छान. आणि केळीच्या पानामध्ये खाताना एक वेगळंच जे काही गरम गरम पदार्थ तुम्ही खाता केळीच्या पानात, त्याच्यामध्ये एक जे केळीच्या पानाचं जे सत्व असतं ते त्याच्यामध्ये उतरतं आणि ते पूर्णपणे हेल्दी होतं. तर मी आता हे त्यांचा रस्सा आहे ते बघतो. छान. त्याच्याबरोबर त्यांनी एक मला चटणी पण दिलेली आहे, ती पण मी बघतो. आणि एक भाजीसुद्धा दिलेली आहे. टोटल 3 भाज्या आहेत, एक रस्सम आहे, एक सांबार आहे आणि डाळ आहे आपली. असे वेगवेगळे प्रकारचे 13 जे काही आयटम्स आहेत ते या जीवन बोर्डिंगच्या थाळीमध्ये येतात 95 रुपीजमध्ये. आणि मित्रांनो, जर तुम्ही जंक फूड आणि एकदम चमचमीत जर खाणारे असाल, ही थाळी तुम्हाला थोडंसं कमी चव वाटेल, कारण याच्यामध्ये हे सात्विक थाळी आहे. जर तुम्हाला तुमच्या तोंडाला एकदम टेस्टी खाण्याची सवय असेल किंवा एकदम तुम्ही काय म्हणतात फूडी असाल आणि एकदम चमचमीत खाण्याची सवय असेल, तर ही थाळी थोडीशी तुम्हाला बेचव वाटू शकते. पण जर तुम्ही हेल्थचा विचार केलात तर नंबर 1 थाळी जी असेल ती ही असेल. म्हणून कधीकधी तुम्ही प्रत्येक गोष्ट चवीसाठी न खाता शरीरासाठी पण खाल्लं पाहिजे. जर तुम्ही ही थाळी खाल्लात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. किती तुम्ही हे जेवण जेवू शकता. म्हणजे तुमच्या बाकीचे कसे असतात सध्या मार्केटमध्ये जंक फूडमध्ये तुम्ही जे काय अनवॉन्टेड जे पदार्थ असतात ते वापरले जातात, त्याच्यामुळे तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे हानी होऊ शकते. पण ह्या जेवणाचं हेच वैशिष्ट्य आहे, थोडंसं चव कमी असेल पण हे पूर्णपणे हेल्दी आहे. तुमच्या लाईफस्पॅनसाठी किंवा तुमच्या जे काय आतमधले ऑर्गन्स आहेत ते पूर्णपणे संतुष्ट होणार आणि हेल्दी राहणार. म्हणून ही थाळी तुम्ही जीवन बोर्डिंगमधली एकदा तरी येऊन टेस्ट करावी. स्वीटकडे येतो. स्वीट, या थाळीमध्ये एक स्वीटसुद्धा मिळतं आणि हा शिरा आहे. हो हो, खूप छान. मित्रांनो, विचार करा ना, 95 रुपीजमध्ये तुम्हाला 13 आयटम मिळतात, ते पण हेल्दी. अजून तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे या थाळीकडून मला सांगा. जीवन बोर्डिंगची जी सात्विक थाळी आहे तिला नक्की लवकरात लवकर येऊन भेट द्या आणि एन्जॉय करा. खूप छान आहे, एक वेगळाच एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला. आणि इथे जे त्यांचं हॉटेलचं ॲम्बियन्स आहे, इंटिरियर, ते पण एकदम प्लेझंट आहे. जो स्टाफ आहे तो पण एकदम सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे लवकरात लवकर जेवण थाळी जी आहे ती एन्जॉय करायला या. तुमच्या फॅमिलीसोबत आलात तरी चालेल. तुम्ही बघू शकता, मी जे हॅपी कस्टमर आहे त्यांचं रिव्ह्यूसुद्धा घेतला आणि त्यांनी जवळजवळ काही काही कस्टमर 20 ते 15 ते 20 वर्षापासून येत आहेत काही काही जण. म्हणजे विचार करा माणसांना किती आवडतं आहे. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत या एकदा तरी आणि ही जी जीवन बोर्डिंगची सात्विक थाळी आहे तिला लवकरात लवकर टेस्ट करा, लवकरात लवकर येऊ. सर, कैसा लगा ये जीवन बोर्डिंग का खाना आपको? हाँ, ये खाना खाने के लिए हम लोग कम से कम 5-6 किलोमीटर से आते हैं। अच्छा, मैं तो सर नॉनवेज शौकीन हूँ, भाई भी नॉनवेज। ओके। और इसका हम लोग वेज चालू कर दिए, रेगुलर हम लोग दूसरा टिफिन लाना छोड़ दिए। कहाँ से आते हैं आप? अभी हम लोग आते हैं सीतागढ़ से, यहाँ से कम 7-8 किलोमीटर। 7-8 किलोमीटर है. कभी से आ रहे हो सर? हम लोग डेली दोपहर को आते हैं। अच्छा, दोपहर का टिफिन नहीं लाते, यहाँ पे हम लोग। दादांना विचारूया त्यांना कसं वाटलं जेवण बोर्डिंगचं जेवण. आता काय सांगाल? जेवण एकदम अप्रतिम आहे. अच्छा. आज मी गेले 14 वर्ष इकडे जेवतोय. अच्छा, म्हणजे हे हॉटेल सुरुवातीला आपलं त्या जागेवर होतं, थोडं पुढे होतं. थोडं पुढे होतं आणि एकदम छोटंसं होतं. हां, त्यावेळेस मोजकेच टेबल होते. तिकडे त्या जेवणाची किंमत होते 25 रुपये. अच्छा, 25 रुपये असल्यापासून तिथून आम्ही जेवणाची जी सुरुवात केली, आज ह्या जागेला 10 वर्ष झाली. ओके. म्हणजे 14 वर्ष मी या जागेत जेवतो आहे. जेवण एकदम सुंदर, म्हणजे आपल्या शरीराला कुठलेही हानिकारक नाही आहे, तेलकट नाही आहे, तिखट नाही आहे आणि झणझणीचा प्रकार नाही. जसं एखाद्या माणसाला पाहिजे असेल जेवण, ओके, ते आपल्याला जे शरीराला उपयुक्त आहे ते जेवण इकडे दिलं जातं. ओके. सकाळी वेगळी भाजी म्हणते, संध्याकाळी वेगळी भाजी म्हणते. म्हणजे हीच खासियत आहे मेन. हां, फ्रेश. सकाळी जी बनते ती संध्याकाळी कुठली तुम्हाला रिपीट कुठली गोष्ट पुन्हा त्यात मिळणार नाही आहे. ओके. चपातीला पण तेल नाही आहे आणि एकदम मऊ आणि लुसले आणि पिठाचं आणि
चपातीचं असं वैशिष्ट्य आहे की हे दळण आपण इकडेच दळतो. हां, स्वतःच आहे गिरणी त्यांची. Yes. लावलेली आहे त्यांनी, म्हणजे बाहेरून आपण दळण आणत नाही. हे बघा, म्हणून मी सांगतो की प्रत्येकाने एकदा तरी इकडे यावं, जेवावं, त्याने त्यांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा. तर मी आता जीवन बोर्डिंगची जी सात्विक थाळी आहे ती कंप्लीट करून आलेलो आहे आणि मला ती खूप आवडलेली आहे. माझ्याकडून जीवन बोर्डिंगच्या थाळीला 10 आउट ऑफ 10 आहे. आणि मित्रांनो, एवढ्या मुंबईच्या महागाईच्या जमान्यामध्ये जर तुम्हाला एवढ्या अफोर्डेबल प्राईसमध्ये एवढे सगळे पदार्थ मिळत असतील आणि ते सुद्धा हेल्दी, न्यूट्रिशियस, तर तुम्ही लवकरात लवकर त्या जीवन बोर्डिंगची जी थाळी आहे ती लवकरात लवकर टेस्ट करा. तुमच्या फॅमिलीला घेऊन जावं, तुमच्या फ्रेंड्सला घेऊन जावं. आणि माझी खात्री आहे की तुम्ही जर त्या एकदा जरी त्या हॉटेलला जाऊन ही थाळी जर टेस्ट केलात तर नक्की तुम्ही त्या जीवन बोर्डिंगचे रेग्युलर कस्टमर व्हाल, ही मी तुम्हाला 100% खात्री देतोय. तर मित्रांनो, असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.